हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. संकष्टी चतुर्थी हा दिवस श्री गणेशाची कृपा मिळवण्याचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो आणि या व्रताचे धार्मिक महत्त्व काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला संकटे येतात. काही संकटे पैशाने दूर होतात, काही वेळेने दूर होतात, पण काही संकटे अशी असतात की त्यावर फक्त श्री गणपती बाप्पांची कृपाच औषध ठरते. आजची संकष्टी चतुर्थी म्हणजे आपल्या मनातील दुःख, चिंता, अडचणी, विघ्ने आणि नकारात्मकता श्री गणरायाच्या चरणी अर्पण करण्याचा दिवस. आज बाप्पांसमोर उभे राहा, मन मोकळे करा. डोळ्यात अश्रू आले तरी हरकत नाही, कारण भक्ताच्या अश्रूंची भाषा गणरायाला शब्दांशिवायही समजते. चतुर्थीच्या दिवशी सकाळी गणपती बाप्पांना पंचामृताने किंवा शुद्ध जलाने अभिषेक केला जातो. त्यानंतर प्रेमाने लाल जास्वंदाचे फूल, 21 दुर्वा आणि मोदक अर्पण करतात. श्री गणेशाला मोदक अत्यंत प्रिय असल्यामुळे शक्य असल्यास नैवेद्य दाखवून मोदक अर्पण करावेत. आज विशेषतः म्हणजे मोदक वात प्रज्वलित करून दीप लावावा. हा दीप केवळ तुपाचा नसतो, तर आपल्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि विश्वासाचा प्रकाश असतो. ही श्रद्धा आहे की या दिवशी मोदक वात लावल्याने श्री गणेशाची कृपा विशेष कृपा प्राप्त होते आणि जीवनातील विघ्ने दूर होतात. तसंच आज दिवसभर उपवास केला जातो. शक्य तितका सात्विक आहार विचार ठेवला जातो. दिवसभर ओम गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करत राहा. प्रत्येक नामस्मरणाने मनातील भीती, चिंता आणि नकारात्मकता दूर होऊन अंतःकरणात नवचैतन्य निर्माण होते. उपवास संध्याकाळी चंद्रोदयानंतर श्री गणेशाची पूजा आरती करून आणि आपल्या परंपरेनुसार आपण सोडवतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज रात्री 12 वाजेपर्यंत वेळ काढून आपल्या जवळच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी अवश्य जा. बाप्पांच्या चरणी काही मागण्याआधी फक्त कृतज्ञतेने नमस्कार करा. त्या काही क्षणांचा दर्शनाने मनाला जे समाधान मिळेल ते शब्दात सांगता येत नाही. मी स्वतः प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आमच्या परिसरातील गणपती मंदिरात आठवणीने जाते. रात्रीच्या शांत वातावरणात श्री गणरायाच्या चरणी बसल्यावर मनातील सर्व चिंता, ताण आणि दुःख क्षणभरात नाहीसे झाल्यासारखे वाटते. हा दिव्य अनुभव प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी घ्यायला हवा. पण लक्षात ठेवा, देवाला आपल्या श्रीमंताची गरज नसते. त्याला हवी असते फक्त निर्मळ भक्ती, निस्वार्थ प्रेम आणि अढळ श्रद्धा. आज सगळ्यांनी मिळून आपण श्री गणरायाच्या चरणी फक्त एकच प्रार्थना करूया. हे विघ्नहर्ता, माझ्या आणि सर्व भक्तांच्या जीवनातील संकटे दूर कर. प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि समृद्धी आणू दे. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांच्या आयुष्यात आनंद आण. ज्यांच्या मनात भीती आहे त्यांना धैर्य दे. प्रत्येक भक्तांच्या मनोकामना पूर्ण कर. जिथे गणरायाचे नाम असते तिथे विघ्ने टिकत नाहीत. जिथे श्रद्धा असते तिथे गणरायाची कृपा नक्कीच बरसते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुमचा काही अनुभव असेल तर तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, ज्यामुळे इतरांना तो प्रेरणादायी ठरू शकतो. चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. मी सारिका या नोटवर रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच धार्मिक आध्यात्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना ओम गणपते नमः.